चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पावसाळा स्पेशल कुरकुरीत कांदा भजी केलेली आहे किंवा या भजीला खेकडा भजी असेही म्हणतात। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम आलं घालून केलेला चहा आणि कुरकुरीत खेकडा भजी खाण्याची मजा अप्रतिम आहे। तर तुम्ही हे खेकडा भजी करून पहा, खूप सुंदर लागतात। आपण या भजीमध्ये बिलकुल सोड्याचा वापर केलेला नाहीये आणि अगदी कुरकुरीत लागणारे हे कांदा भजी कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता भजी बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी आपण 4 कांदे घेतलेले आहेत। कांद्यांची साल काढायची आहे। कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। कांद्यांची वरची साइड काढून घ्यायची आहे। आणि कांदे आपण उभे कापून घेऊ। कांदे आपण सेपरेट करून घेऊ। आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर जास्त वापरल्यामुळे भजी अगदी छान लागतात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे। 1 चमचा हळद घालूयात। 1 चमचा धना पावडर घालायची आहे। 1 चमचा जिरा पावडर घालूयात आणि 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे। ओवा चोळून घातल्यामुळे ओव्याचा स्वाद हा जास्त वाढतो। 1 चमचा पांढरे तीळ घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि 2 चमचे बेसन घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर या भजीमध्ये आपण बेसनचे प्रमाण अगदी कमी ठेवणार आहोत। बेसन जर आपण जास्त वापरलं तर भजी तितके कुरकुरीत होणार नाही, त्यामुळे फक्त बाइंडिंग करताच आपण बेसन घालणार आहोत। आणि 2 चमचे कडकडीत तेल घालायचे आहे। तेल घातल्यामुळे भजी अगदी कुरकुरीत होतात आणि सोडा घालायची बिलकुल आवश्यकता नाहीये। मिक्स करून घेऊ। आणखी 2 चमचे बेसन घालूयात आणि मिक्स करून घेऊ। यापेक्षा जास्त बेसन घालायची गरज नाहीये। बेसनचं प्रमाण कमी ठेवलं तरच भजी कुरकुरीत लागणार आहे। पीठ भिजवताना एक्स्ट्रा पाण्याचा वापर आपण केलेला नाहीये। मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे वरतून एक्स्ट्रा पाणी घालायची आवश्यकताच पडली नाही। तर भज्यांचं पीठ हे तयार आहे। तेलही गरम झालेलं आहे। आता भजी सोडायची आहेत। भजी सोडताना अगदी गोल भजी नाही सोडायचे। भजी सोडताना पसरवून भजी सोडायचे आहेत की जेणेकरून ते छान फ्राय होतात आणि कुरकुरीतही होतात। एकदा तेल गरम झालं की भजी तळताना मध्यम आचेवर आपण भजी तळून घेणार आहोत की जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले जातील। भज्यांना मस्त लालसर कलर येईपर्यंत आपण भजी छान तळून घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी आपली भज्यांची पहिली बॅच ही तयार आहे। भजी काढून घेऊयात। आणि अशाच प्रकारे आपण इतर भजीही तळून घ्यायचे आहेत। भजी तुम्ही कोथिंबीरच्या चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा हे भजी असेच खायलाही खूप सुंदर लागतात। तर ह्या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे कुरकुरीत खेकडा भजी तुम्ही करून पहा, खूप सुंदर लागतात। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।